जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही कल्याण व डोंबिवली मनपा भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका KDMC ची स्थापना कधी झाली? कधी झालेली? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब 1983 साली। पुढचा प्रश्न, KDMC चे मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे याचे मुख्यालय? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए कल्याण। पुढचा प्रश्न, KDMC चे लोगो मध्ये काय दिसते? जे KDMC चा लोगो आहे त्याच्यामध्ये काय दिसत आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ड सूर्य आणि पाणी। पुढचा प्रश्न, KDMC चे अंतर्गत कोणत्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे? काय असेल याचं उत्तर? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब तिघर किल्ला। पुढचा प्रश्न, नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? कुठे आहे नॅशनल फायर कॉलेज? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क नागपूर। पुढचा प्रश्न, संभाजी राजेंच्या सोबत बंदी बनवलेले यांचे साथीदारांचे नाव काय? काय होते त्यांचे साथीदारांचे नाव? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ कवी कलश। पुढचा प्रश्न, 1955 मध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ BG खैर। पुढचा प्रश्न, प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प कोणत्या पंतप्रधानाच्या काळात सुरू झाला? कोणाच्या काळात सुरू झालेला होता? कोणते पंतप्रधान होते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब इंदिरा गांधी। पुढचा प्रश्न, दूध टिकवण्यासाठी सर्वसामान्य पद्धत कोणती? कोणती पद्धत आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ। पुढचा प्रश्न, भारतात नाग ठिबक शिखर कुठे आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ उत्तराखंड। पुढचा प्रश्न, देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क क्रिकेट। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या काळात रेल्वे, टपाल, पोस्ट तिकीट आदीची सुरुवात करण्यात आली म्हणून त्याला आधुनिक भारताचे निर्माता असे म्हणतात? कोणता ब्रिटिश अधिकारी होते? त्यांच्या काळात हे सर्व सुरू झाले होते। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड डलहौसी। थँक्यू फ्रेंड्स, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।